हाय गाइज, वेलकम बैक टू द अनदर व्लॉग। तर आज है गोवाचा डे 2। निकालो आम्ही आता गोवा की गलियों में घूमेंगे। गाडी चालवता थांबला कारण आमचा आदेश मॅप बघताना हगला। नल्ला साला मॅप बघतोय, प्रॉब्लेम झाला। प्रॉब्लेम असतो ना, इकडे हो का तिकडे हो। गाईस, कायाकिंगला जायच्या आधी आम्ही एका कॅफे टाईप मध्ये आलोय बघा। इथे हा कॅफे आहे भाई, आणि इथे कॉटेज आहेत बघ ना, मस्त पैकी राहायला वगैरे। हा फोटो काढून नंतर कायाकिंग तर करून येऊ आधी। भेंडी चला। हा, डोळे बंद होतात उन्हामुळे। जातो का करतोय गाडी चालव ड्रायव्हर। अरे रल्ल्या का फाटली, रस्ता खराब बघून दे अर्धा तास का 2 दिवस मी चालवली गाडी। आज म्हटलं चालव गाडी। आता आम्ही खाली उतरतोय, हे बघा इकडून कायाकिंग करूया। फर्स्ट टाइम करणार मी, फर्स्ट टाइम। आम्ही खाली उतरलो काबो दे रामा बीच वरती, आणि हे बघा समोर इथे कायाकिंग। बघू आता प्राइस वगैरे काय बोलतायत। काय ट्विनिंग करायचे सगळे सेम बोट घेऊन? वेडा झालायस की? हट, वेगळ्या पाहिजे। अरे काय बोटीच्या कलरवर भांडतायत, काय बोलायचं। ठीक आहे, 500 रुपये एक बोट, म्हणजे 250 रुपये पर पर्सन। मस्त। धक्का देतो, दे धक्का दे। अरे अरे जमतोय का नल्ल्या? गाईज, आम्ही बोटीवर आलोय आणि आता बोट चालवतोय। चालव जरा धीरज, चालव। अरे नाचू नको, उलटी होईल नल्ल्या। हलू नको, जास्त काय खोल नाही पाणी। उभं राहू शकता तुम्ही, एवढं पाणी आहे। काय घंटा डुबू शकतो। अरे टर्न मारायचा धीरज आता। हो माय गॉड, काय म्हणजे पाणी संपलं। हा एंड पॉइंट, हा बघा इथे एंड पॉइंट। हे तिकडे घे। अरे हो हिरो, आपटायचं नाही तर। गाईज, आमचे दुसरे मित्र आलेत। आहा एन्जॉय, मजा आ रहा है क्या? येस। आपटशील लायसन्स काढणार। काढा लायसन्स काढा। अजून एक बोट तिकडे, ते बघा हे इकडे मजा मस्ती चालू आहे भाई फुल। आहा, व्ह्यू बघा भाई। कायाकिंग चालू आहे, थंड पाणी आहे। एवढा वेळा आपटलं, एवढा वेळा असं इथे जाऊन आपटलोय, नशीब उलटं नाही झालं। हे बघा चालू आहे फुल मजा। आता जरा 5 मिनिटच राहिले, 5-10 मिनिटच राहिले, जरा फिरवून घेतोय। व्हिडिओ वगैरे जाम काढल्या, आता जरा एन्जॉय करू दे। गाईस, आमची झाली कायाकिंग। हाय मजा आली ना? जाम मजा आली। हे डेंजर होता, फाटल्या पण दम लागला।
पण एक नंबर आहे ब्रो. हा बीच बघा जाम भारी आहे ब्रो. कायाकिंग वगैरे एक नंबर होते इथे. आणि मेन म्हणजे गर्दी नाही, साफसफाई आहे पूर्णपणे एक नंबर. काबो दे रामा बीच, ओ माय गॉड एक नंबर आहे भाई, एक नंबर. पीस. हात दुखतायत जरा बोट चालून तर गाईस पोरं सगळी रेडी झाली आहेत फुल गोवा वाईब मध्ये. हे बघा निघतोय आम्ही, पण प्लॅनमध्ये चेंज आहे. आम्ही वॉटर स्पोर्ट्स नाही करत आहे, कारण वॉटर स्पोर्ट्सची प्राईस बघितली, टाईम बघितला, 1500 रुपये 5 मिनटं पॅरासेलिंग वगैरे करणार आहे भाई, वेस्ट आहे. त्याच्यापेक्षा फिरूया मस्तपैकी फेमस जागेवरती फिरूया. पॅरासेलिंग करायची होती धीरेला आता जमत नाही करायला, मूडचा पंचनामा झाला त्याचा. तर कोई ना, चला आता जाऊया. पहिला लोकेशन काय? कट. शाबास कट. लोकेशनच नाही माहिती, गाड्या घेऊन रेडी आहेत भाई. कॉन्टॅनियस व्हॉट इज कॉन्टॅनियस? कॉन्टॅनियस एक प्लेस आहे, कॉटेजेस आहेत. आदेश हो हा, ती फोटोजेनिक जागा आहे. लेट्स गो. वेगवेगळे ऑथेंटिक कॅफेज पण आहेत जे ओल्ड गोवाला रिप्रेझेंट करतात. लेट्स सी. चलो लेट्स गो. किती वेळ? 45 मिनिट्स. भगवान चला. तर गाईज आता आम्ही आलोय नॉर्थ गोवामध्ये मिस्की बार जवळ. गाईज हा बघू शकता तुम्ही, मिस्की बार. इट्स अ कम्युनिटी बार, कॅफे म्हणा, बार म्हणा. आणि फोटोशूट चालू आहे जरा. नॉन अल्कोहॉलिक कोकम सरबत नाही, आम्ही मॉकटेल्स घेतले. ते फेनी फ्लेवर आहे, पण हे अल्कोहॉलिक नाही आहे, नॉन अल्कोहॉलिक आहे भाई. हां लेट्स गो. पिया आता. cheers cheers. गाइस हा बघा तो फेमस जोसेफ बार ओजी. हा पूर्ण एरियाच फोटोग्राफीसाठी, म्हणून तर अशी घरं वेगवेगळ्या कलरमधली घरं आहेत. लोक इथून फोटो काढतात. काही काही ठिकाणी नाही काढू शकत तुम्ही, कारण शेवटी त्यांची ती घरं आहेत भाई. ते काय फिल्म सिटी नाही बनवली आहे की येऊन फोटो वगैरे नुसते फोटोशूट चालू राहते. आयला कसलाच गेला नाही. काय बघायला गेले? सुशी आहे का अवेलेबल? अच्छा त्यांनी लिहिलं आहे भाई, नाव सर्विंग सुशी. गाईज आमचं पण फोटोशूट चालू आहे जरा. हे सगळे फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील, तर इंस्टाग्रामवर जा आणि फॉलो करा. आमचे फोटोज वगैरे काढून झाले. आता आम्ही चाललोय परत साऊथ गोव्याला. एक ग्लोईंग बीच आहे, जर ते नशिबात असलं तर ते भेटेल, बघू भेटतंय का. तर गाईज आम्ही आलो साऊथ गोवाला, म्हणजे आम्ही जिथे रूम वगैरे घेतला तिथे. आता काय झालंय, भूक लागली आहे बाई सगळ्यांना. तर आधी आम्ही जेवायला आलोय आणि इथे गाणं चालू आहे ना, कॉपीराइट पडायचा. 1 hour later. तर गाईज आम्ही आलो बीचवरून घरी. मी काय शूट नाही केलं, कारण तिथे काय ग्लोईंग वगैरे काय नव्हतं. ते कधीतरीच होतं, आम्हाला ते काय दिसलं नाही. आणि बीचवर तेच काय दाखवू सारखं असं पण काळोखात काय घंटा दिसत नाही. आता आलो मी रूमवर. पोर कोणतरी आहे वाटतं, पंखा फासते कोणाचा तरी. हां तर आम्ही आता घरी आलो. आता झोपले सगळे, एनर्जी सगळ्यांची डाऊन झाली आहे, कारण एवढा लांब जाऊन गाडी बिडी 50-50 किलोमीटर गाडी चालवून थकलेत सगळे. आमचा शेवटचा दिवस आहे गोव्याला. उद्या आम्ही चाललो आहे मुंबईला. तर ही उडपी, गोकर्ण आणि गोवा ही ट्रिप इथेच संपली. आय होप यू लाईक द होल सिरीज. आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. जोपर्यंत खुश राहा, असं तर बाय, टेक केअर, सी यू अगेन. पीस आउट.